विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या गुरुशिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज अत्यंत महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत. जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर सीईटी एक्झाम देतात, ज्यांना मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, जे पीसीबी पीसीएम ग्रुपमधून सीईटीचा फॉर्म भरणार आहेत, किंवा असे विद्यार्थी ज्यांना LLB करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना BEd करायचं आहे, टीचर व्हायचं आहे, काही विद्यार्थ्यांना BEd झालेलं आहे, MAd करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे फॉर्म्स असतात. एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. या एंट्रन्स एक्झामचा असणारा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल बदललेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला सीईटीचा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे या सर्व कोर्सेससाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झामचे असणारे जे काही डेट्स आहेत ते वाढवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना डिग्री घेतलेली आहे, BSc असेल, BCom असेल, BA असेल, आणि त्या विद्यार्थ्यांना BEd करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचं BEd आहे, ज्याला आपण नियमित व विशेष BEd म्हणतो. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सीईटीची मुदतवाढ दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर लगेचच BEd करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सीईटी आहे, त्याची सुद्धा इकडे डेट दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना LLB करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुदतवाढ आहे. जवळजवळ या सगळ्यात ज्या असणाऱ्या एक्झाम्स आहेत यांची अंतिम दिनांक जी होती ती होती 29 जानेवारी 2024. आता मात्र बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ हवी होती, आणि अशा प्रकारची विनंती महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र शासन यांना केली होती. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदी आणि निश्चिती करणे प्रारंभ दिनांक दिलेला आहे, अंतिम दिनांक दिलेली होती, आणि आता मुदतवाढ दिलेली आहे. जवळजवळ 29 जानेवारी 2024 पर्यंतची मुदतवाढ वाढवून ती आता जवळजवळ 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या हातात अजूनही 6 दिवस आहेत, आणि या जे विद्यार्थी कोणी ज्यांना माहीत नसेल मुदतवाढ झालेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ही बातमी पोहोचवा. आणि आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो ही सीईटी द्या. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांसाठीची LLB करायची आहे, महाविधी 3 वर्ष सीईटी 2024, यांची सुद्धा 31 जानेवारी ही आजची शेवटची तारीख होती. त्यांच्यासाठी सुद्धा 10 जानेवारी ही डेट दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण स्क्रीनवर पाहू शकतो की सर्व जवळजवळ 6 तारखेपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत तारखा वाढवलेल्या आहेत. आणि या सामायिक परीक्षेच्या संभाव्य ज्या दिनांक आहेत त्या सुद्धा बाजूला दिलेल्या आहेत. आपण पूर्ण सगळं एकत्रित पाहू शकतो. त्याचबरोबर काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचा, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. विद्यार्थ्यांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, सीईटी द्या, आणि आपलं जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन सिक्युअर करा. कारण की विदाऊट सीईटी आपल्याला ॲडमिशन घेता येत नाही. आपल्याला एंट्रन्स टेस्ट ही द्यावीच लागते. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि आपलं ॲडमिशन सिक्युअर करा. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, आणि सर्वांना विनंती करतो की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सतत नवीन असणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत या बाबतीतल्या, या विषयातल्या, त्याचबरोबर एज्युकेशन विषयातल्या ज्या असणाऱ्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला इथे मिळत राहतील. आणि म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे आता बोर्डाची एक्झाम देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्या ज्या असणाऱ्या नवीन काही गोष्टी आहेत, नवीन झालेले बदल आहेत, किंवा आपल्याला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या विषयाचे असणारे जे गायडन्स लेक्चर्स आहेत ते सुद्धा या चॅनलवर अवेलेबल आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पहा आणि परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवा. सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.